निलेश आहेर हे आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत। ते प्रभाग क्रमांक 11 मधून उमेदवारी करत होते, उपमहापौर राहिलेले आहेत आणि आता ते या ठिकाणी आपल्यासोबत जोडले जात आहेत। मालेगाव महानगरपालिकेचे निकाल आता हाती येऊ लागलेले आहेत। मालेगाव महानगरपालिकेचे माजी उपमहापौर निलेश दादा आहेर आपल्यासोबत आहेत। यांनी देखील प्रभाग क्रमांक 11 मधून उमेदवारी केलेली होती। दादा काय सांगाल, आपण विजयी झालेला आहात, प्रभाग क्रमांक 11 मधून आपण विजयी झालात, काय सांगाल? मी एक मिनिट प्रभाग क्रमांक 11 मधील सर्व जनतेचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्यांनी माननीय आमदार भुसे साहेबांच्या माध्यमातून गेल्या 8 वर्षामध्ये जी विकास कामं झाली त्या बाजूने जनतेने कौल दिला। फक्त काही कारणास्तव दुर्दैवाने आमचं एक सीट पराभूत झालं। त्यांच्याही वतीने मी या प्रभाग क्रमांक 11च्या जनतेचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या प्रभागाच्या जनतेने जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला आम्ही पात्र ठरू आणि इथून पुढे जबाबदारीने अजून जी काही विकास कामं शिल्लक असतील, जनतेच्या ज्या ज्या काही डिमांड असतील त्या आम्ही येणाऱ्या काळात पूर्ण करू असा मी सर्व प्रभाग क्रमांक 11च्या जनतेला या ठिकाणी विश्वास देतो। काय सांगाल, राज्यातील महायुती म्हणजे भाजप शिवसेनेची राज्यातील युती या ठिकाणी भाजप आणि शिवसेना समोरासमोर लढत बघायला मिळाली होती। शिवसेनेने देखील या इंदुबहुल भागामध्ये 24 जागांवरती उमेदवार दिलेले होते, भाजपने देखील उमेदवार दिलेले होते। कशा पद्धतीने आता निकाल हाती आलेला आहे, आपण काय एकंदरीत अंदाज घेतलेला आहे? शिवसेनेच्या किती जागा आलेल्या आहेत, काय सांगा? मालेगाव शहरामध्ये पश्चिम भागामध्ये शिवसेनेच्या एकूण 18 जागा निवडून आलेल्या आहेत आणि मालेगावच्या पूर्व भागामध्ये एकूण 6 उमेदवार दिलेले होते। त्यापैकी 4 हे शिवसेना या चिन्हावर निवडणूक लढवली होती आणि 2 उमेदवार हे दुसऱ्या पार्टीसोबत आमची अलायन्स करून त्या ठिकाणी लढत होते। ते दोघेही उमेदवार म्हणजे प्रभाग क्रमांक 4 मधील द्याने दरेगाव इस्लामपूर या भागातील 2 उमेदवार आमचे त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत। फक्त द्याण्यामध्ये 4 उमेदवारांना यावेळेस पराभव पत्करावा लागले, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। किती जागा आलेल्या आहेत आता शिवसेनेचा एकंदरीत निकाल? एकूण शिवसेनेच्या आज 18 जागा या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत आणि 2 जे उमेदवार आहेत ते शिवसेनेचे पुरस्कृत होते, परंतु इस्लाम पार्टीबरोबर त्यांचं त्या ठिकाणी गठबंधन होतं आणि त्यांच्या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली। मालेगाव महानगरपालिकेमध्ये आता महापौर उपमहापौर सत्ता स्थापनेचं कसं समीकरण असतं? आता संख्याबळावर शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले नामदार आदरणीय दादाजी भुसे साहेब आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी एकत्रित बसून मालेगाव शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे काही योग्य असेल त्या ठिकाणी ते निर्णय करते। मला आपण उपमहापौर म्हणून देखील कामकाज बघितलेलं आहे, आता पुन्हा जनतेने आपल्यावर विश्वास ठेवून आपले या ठिकाणी या निवडणुकीत विजय प्राप्त करून दिलेला आहे, कसं बघता या विजयात? मालेगावच्या या जनतेने आदरणीय मंत्री महोदय भुसे साहेबांच्या माध्यमातून जो शहरात विकास झाला त्या विकासाचा बघून आज जनतेने इतका प्रचंड मोठा कौल दिलेला आहे। मी तमाम मालेगावच्या जनतेचं मालेगाव शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच्या सर्व नगरसेवक या शहराचा विकास करतील अशी ग्वाही देतो। धन्यवाद दादा। तर हे होते नुकतेच या निवडणुकीत निवडून आलेले प्रभाग क्रमांक 11 मधून शिवसेनेचे माजी उपमहापौर आता निलेश आहेर हे आपल्यासोबत होते। एकंदरीत त्यांच्याकडून आपण माहिती घेतली तर 18 जागांवरती शिवसेनेचे उमेदवार हे आघाडीवरती दिसून येत आहेत, तर भाजपचे देखील उमेदवार काही प्रभागांमध्ये आघाडीवरती आहेत। एकंदरीत या मालेगाव महानगरपालिकेमध्ये सर्व जागांवरती शिवसेनेने आणि भाजपने जे पश्चिम भागात उमेदवार दिलेले होते यामध्ये शिवसेनेनं आघाडी घेतल्याचं चित्र सध्या तरी दिसून येत आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी संदीप सोळुंकेसह मी वैभव पवार, मालेगाव। नक्कीच या ठिकाणी आपण निलेश आहेर यांची प्रतिक्रिया ऐकली। त्या ठिकाणी उपमहापौर ते राहून चुकलेले आहेत आणि आता या निवडणुकीमध्ये देखील त्यांनी दणदणीत विजय मिळवलेला आहे आणि ते आपल्या प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी आता या ठिकाणी बोलत होते।